नमस्कार मित्रांनो, पॉलिटिकल कट्टा ह्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण बघतोय कोरोना आल्यापासून आपल्या सगळ्यांच्या मनात एक भीती आहे की कोरोनावर औषध नाही, त्यामुळं सगळं एक दहशतीचं वातावरण आहे. औषध कधी निघणार हीच चर्चा आहे. प्रत्येकाला वाटतं औषध लवकर निघलं पाहिजे. अशातच रामदेव बाबांची 23 तारखेला एक पत्रकार परिषद होते आणि त्यात आपल्याला सगळ्यांना ऐकायला बघायला मिळतंय की कोरोनावर औषध निघालं. ती पत्रकार परिषद होते न होते की लगेच आपल्याला परत ऐकायला मिळालं की कोरोनावर असं कुठल्याही प्रकारचं औषध निघालं नाही, आयुष मंत्रालयाने बॅन केलं. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्याच्यावरती बंदी आणली. मग बरेचसे प्रश्न मनात उपस्थित झाले की औषध आलं नाही आलं, मग रामदेव बाबासारखे एवढे मोठे आचार्य हे खोटं बोललेत का, हे आपल्या मनात प्रश्न आहेत. मग असेच काही अनेक आयुर्वेदाशी संबंधित, कोरोनाशी संबंधित आणि रामदेव बाबांच्या त्या कोरोनिल औषधासंबंधित आपण चर्चा करण्याकरता आपल्यासोबत आहेत सिंदखेड राजा येथील प्रसिद्ध वैद्य डॉक्टर श्री मुरकुट, योगेश मुरकुट साहेब. आणि योगेश मुरकुट साहेबांना मी काही प्रश्न विचारणार आहेत. ज्या शंका आहेत त्या शंकाचं ते निश्चितच आपल्याला उत्तर देतील. एक आयुर्वेदाचार्य म्हणून त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. तर सर्वप्रथम डॉक्टर साहेब, मला एक विचारायचं आहे की 23 तारखेला एक पत्रकार परिषद बघितली आपण. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये रामदेव बाबांनी सांगितलं की अशी कोरोनावरती कोरोनिल नावाची औषध आली. मग ही कोरोनिल नावाची औषध आयुर्वेदाने काढली. आयुर्वेदावर एक प्रचंड विश्वास, किंवा आपण असं म्हणूया की आयुर्वेद, योगा, रामदेव बाबांमुळे आपल्याला थोडासा लोकांचा झुकाव वाढला किंवा प्रचार जास्त प्रमाणात झाला. मग त्याच्यानंतर जे ऐकायला मिळतं आहे तर आम्हाला हे गोंधळ, आम्हाला कळत नाही नेमकं काय की औषध निघालं की नाही निघालं, की आयुर्वेदाने फसवलं की रामदेव बाबांनी फसवलं, यावर थोडं तुम्ही आता प्रकाश टाका. नक्कीच. सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये जे आत्ता आपण विषय घेतला की 23 जूनला जी त्यांची पत्रकार परिषद झाली, साधारणतः त्यांना जे आहे 20 मे 2020ला त्यांना ट्रायल करण्यासाठी परवानगी मिळाली होती. त्यानंतर पुढे जे आहेत त्यांनी 1 महिन्याने, म्हणजे बरोबर 20 जूनच्या पुढे 3 दिवस म्हणजे 23 जूनला साधारणतः त्यांनी हे जाहीर करून टाकलं की आम्ही औषध शोधलेलं आहे. आता जेव्हा आपण ह्युमन ट्रायल्स किंवा कुठलीही जी ट्रायल्स कुठल्याही याच्या अनुषंगाने, औषधाच्या अनुषंगाने जेव्हा करतो तर ही एक लाँग लास्टिंग प्रोसेस आहे जी त्यांनी ॲडॅप्ट केलेली होती त्या ठिकाणी की जी त्यांच्या औषधीशी संबंधित आहे. आणि मग ती औषधी संबंधित जी तपासणी असेल तर त्यासाठी 1 महिन्याभराचा कालावधी हा त्याच्यामध्ये इंडिकेशन दिलेलाच नाही. आणि तेवढ्या कालावधीमध्ये त्याचे ट्रायल्स कंप्लीट होतील असंही काही त्याच्यातला विषय अजिबात असू शकत नाही. त्याच्या काही गाईडलाईन्स आहेत. त्यामुळे जो त्यांनी औषधी तयार करून त्याची लगे पत्रकार परिषद घेऊन जाता शासनाची पूर्तता होणे या ठिकाणी अपेक्षित होतं. पहिली गोष्ट. आता तुम्ही जे म्हटलात की यांनी आयुर्वेदाचा प्रचार प्रसार केला आहे, अगदी ह्या गोष्टीला मी मान्य करायला काहीच एक अडचण नाही. परंतु मी तुम्हाला आणखी काही उदाहरणं देऊ इच्छितो. पुण्यामध्ये आयुर्वेदाचं खूप माहेरघर असं म्हटलं जातं पुण्याला. त्या ठिकाणचे आचार्य किंवा जे मंडळी आहेत त्यांना आपण नाकारणार आहोत का की ते आयुर्वेदामध्ये काम करत आहेत, खूप छान असे रिझल्ट देत आहेत. माधवबाग आणि रामदेव बाबा यांचा काहीच काडीमात्र संबंध नाही. प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीच्या विषयामध्ये ज्या ठिकाणावरनं माझं एज्युकेशन त्या सिस्टीमनं झालेलं आहे, त्यांनी एवढं मोठं वर्क केलेलं आहे त्याच्यातलं की त्यांची इंटरनॅशनल जे कार्डिओलॉजी जे जर्नल्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी ते पब्लिश करून घेतलं. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी ते पुराव्यासह दिलं जे मॉडर्न सायन्सच्या कन्सेप्टप्रमाणे आणि आयुर्वेदाच्या ट्रीटमेंटप्रमाणे त्यांना कशा स्वरूपाचं टॅली करून एखाद्या रुग्णाचे जे कोरोना रिलेटेड टू द हार्ट, समजा त्याला इच्छेमिक हार्ट डिसीज झालं ते रिव्हर्सल कसं केलं जाऊ शकतं, डायबिटीस कसं रिव्हर्सल केलं जाऊ शकतं, कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर रिव्हर्सल कसं केलं जाऊ शकतं, याचे त्यांनी सिद्धतासह त्यांनी पुटअप केलं. तर ही एक लाँग लेंदी प्रोसेस असते. त्यामुळे रामदेव बाबांनी या ठिकाणी जी काही घाईघाईने पत्रकार परिषद घेतली आणि त्या ठिकाणी त्यांनी 2 शब्दांचा प्रयोग केला त्याला की कोरोनासाठी कंप्लीट क्युअर, ट्रीटमेंट नाही म्हटलं, ट्रीटमेंट हा शब्दसुद्धा घेतला, परंतु ट्रीटमेंटऐवजी त्यांनी क्युअर हा शब्द त्याच्यामध्ये आवर्जून उचलला. आणि क्युअर हा शब्द ज्यावेळेस आपण उच्चार करतो त्यावेळेस त्याचा अर्थ असा असतो की याच्यानंतर पुढे काही करण्याची गरज नाही आहे. हा क्युअरचा अर्थ झाला त्यातला. आणि जे तुम्ही म्हटलात की ते आचार्य आहेत, मग आचार्यांच्या शब्दांचं ठीक आहे, अगदी ओके, काही अडचणी त्यांना आचार्य आहेत, परंतु आचार्यांचे एक 2 पद्धतीचं थोडंसं मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेल. आचार्य यांचे प्रत्येक शब्द ना शब्द हे सत्य वचन, सत्य बोल अशा स्वरूपाचं आपण गृहीत धरतो. परंतु कोरोनावर त्यांनी औषध शोधलेलं आहे आणि कोरोनाची औषधी त्यांनी घेतलेली आहे किंवा आणलेली आहे असं जेव्हा त्यांनी म्हटलं तर त्यावेळेस थोडंसं मागे येऊयात. एक काही दिवस पूर्वी त्याच्यातलं उत्तराखंडमध्ये ज्या ठिकाणी लायसनिंग ऑफिसर आहेत ज्यांनी या औषधाची नोंदणी केलेली होती, ती औषधी होती इम्युनिटी बूस्टर. अच्छा, रोगप्रतिकारक क्षमता. म्हणजे आपल्याला कुठला शोध लावायचा तर शासनाची परवानगी लागते त्याला. आणि शासनाकडनं लायसनिंग ऑफिसर जे असतात तर त्यांच्याकडनं आपण रावल म्हणून त्या ठिकाणचे लायसनिंग ऑफिसर होते, तर त्यांनी या संबंधातली जी परवानगी दिलेली आहे ती यांनी
सर्दी खोकला ताप रिलेटेड टू आणि इम्युनिटी बूस्टर अशा स्वरूपाची ह्या औषधीची परवानगी त्यांना दिलेली होती, ज्याचं नाव कोरोनिल म्हणून आहे. नाही. ज्यामध्ये कुठेही कोरोनाशी कन्सर्न त्यांनी कुठे उल्लेख केलेला नव्हता, तसा क्लेम त्याच्यामध्ये नव्हता. तर मग यांनी कुठल्या आधारावर ही औषधी तयार केली हा एक स्पष्ट विषय होतो. म्हणजे रामदेव बाबा ज्या स्टेजवर न बोलले की हे कोरोनाचा क्युअर आहे, हे खोटं बोलले, म्हणजे हे आचार्याचं लक्षण नाही. पहिली गोष्ट महत्त्वाची, कारण आचार्याचं जे लक्षण आहे, जर आचार्य जर का खोटं बोलत जर का असेल तर पुढच्या जे हे आहेत जी त्यांच्या फॉलोअर्स आहेत त्यांचं एक मिसगाईड होतं. आणि आयुर्वेदामधलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे रामदेव बाबा वगैरे 5,000 वर्षापूर्वी काही जिवंत नव्हते, किंवा जे सध्या आता आयुर्वेदाचं काम करते सुद्धा 5,000 वर्षापूर्वी जिवंत नाही, परंतु 5,000 वर्षापूर्वी आयुर्वेद मात्र जिवंत होता. आयुर्वेदामधले 2 संदर्भ मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. जनपदध्वंस म्हणजे आजच्या काळामध्ये त्याचा शब्दप्रयोग जो आहे तो इपिडेमिक्स असा आपण म्हणू शकतो त्याला. तर जनपदध्वंसाचं मुख्य जे कारण सांगितलेलं आहे ते आहे अधर्म आचरण. अधर्म आचरण हे केवळ कधी होतं, जर एखादी व्यक्ती जाणीवपूर्वक एखादी जे माहिती आहे तरीसुद्धा ते कृत्य करते, तर त्यावेळेस हे अधर्माचरण त्या ठिकाणी होतं. आणि त्याचंच जे मूळ कारण आहे तर जनपदध्वंस त्यामधनं उत्पन्न होतो असं सांगितलेलं आहे. म्हणजे तुमचं जल वायू तेज आकाश हे जे काही ज्याच्यामध्ये दोष निर्माण होत असतील हे त्याच्यामधनं सांगितलेलं आहे. आता यांच्या या एका उदाहरणात आता यांचं हे अधर्माचरण कसं स्वरूपाचं चुकीचं ठरून लोकांना ते त्रासदायक ठरू शकत होतं किंवा शासनाने त्याच्यावर नियंत्रण घेतलं हे खूप महत्त्वाचं झालं. तर समजा आज रोजी त्या व्यक्तींनी समजा शासनाने त्यांना मूडमध्ये देऊन टाकलं, अरे वा वा आपल्या आयुर्वेदाचं हे भारताचं नाव होणार आहे वगैरे असं मूडमध्ये त्यांनी देऊन टाकलं असतं, तर यामधनं घडलं काय असतं, अधर्माचरणाच्या या स्टेप्समध्ये ते औषधी समजा सर्वच लोकांनी शासनाने आता अप्रूव्ह करून दिलेलं आहे, वा ओके सर्व काही ओके ट्रायल झाले आहेत, म्हणजे हे सर्व जे खयाली पुलाव म्हणतो आपण त्याला या स्वरूपाचं जर सगळे जर का खयाली पुलाव जर का असते तर मग याच्यामध्ये ते औषधी सर्व लोकांनी घेणं सुरू केलं असतं. मग प्रिव्हेन्शन त्यांनी ठेवलं असतं का, डिस्टन्सिंग ठेवली नसती, तुमचं सॅनिटायझेशन ठेवलं नसतं, जी अवेअरनेस त्याच्या एकमेकांबद्दलची आहे तर ती अवेअरनेस त्यांनी ठेवली नसती, आणि लोकांनी शासनाने सांगितल्यानंतर मग जास्त गंभीरता ठेवली नसती. आणि याचा परिणाम असा झाला असता की जे कोमॉर्बिड पेशंट आहेत ज्यांच्यामध्ये कोरोनाची लागण गंभीर स्वरूपाची होते आणि त्यांच्यावर खूप मोठा परिणाम होतो, त्या लोकांमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणं उत्पन्न होऊन ती व्यक्तींची मृत्यूदर हा खूप वाढला असता. त्यामुळे या ठिकाणी मग डॉक्टर साहेब एक सामान्य म्हणून मग आम्ही असं म्हणू शकतो का एवढ्या सगळ्या गोष्टी कळल्यापेक्षा की सरळ रामदेव बाबांनी खोटं बोललेत, दिशाभूल केली, असा अर्थ होत नाही का? खोटं तर हे बघा, त्याच्यामध्ये खोट्याचा जो संदर्भ येतोय, त्यांनी औषधी तयार केली, त्यात अश्वगंधा आहे, गुळवेल आहे, तुळशी आहे, हे मान्य आहे त्याला. परंतु आता दुसरी गोष्ट जर त्यात सांगायची जर झाली की ज्या ठिकाणी निम्स जे आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ज्या ठिकाणी तिथे कॉलेज होतं, ज्या ठिकाणी त्यांनी ते रिसर्च केला आणि तिथलचे जे काही हेड आहेत डॉक्टर कौर जे आहेत, तर त्यांचं हे म्हणणं आहे की त्यांनी कोरोनिल टॅबलेट दिलीच नाही. म्हणजे या ठिकाणी आता खरं काय खोटं काय यामध्ये थोडंसं साशंकता होती, परंतु जसजसं वेळ निघत गेली, वेळ पुढे घेत गेली, तसं हे स्पष्ट होत चाललं की यस ते खोटंच आहे आणि त्यांनी खोटं त्यामध्ये प्रेझेंटेशन केलं. आणि शासन ज्या वेळेस गंभीरतापूर्वक भारतामधला एखादा शोध असेल त्याला शासन कशाला विरोध करेल मला सांगा. खोटा असल्याशिवाय विरोध करणार नाही. त्याच्यामध्ये राजकारण म्हणून विषय त्याच्यामध्ये अजिबात येण्याचाच प्रश्न नाही आहे. ज्या ठिकाणी ती मूळ औषधी रजिस्ट्रेशन झाली ते ऑफिस म्हणते की ही इम्युनिटी बूस्टर औषधी आहे. ज्यानंतर तिथून पुढे जेव्हा प्रचार प्रसार त्यांनी चालू केला तर त्यासाठी लायसनिंग ऑफिसरने परवानगी त्यांची दिलेली नव्हती, शासनाने त्याला परवाना दिलेला नव्हता, आयुषने त्याला आजही परवाना दिलेला नाही त्या विषयाचा. हो बरोबर, नेमकं कशा स्वरूपाचं म्हणजे हे खोट्याच्याच व्याख्येमध्ये जवळपास धरायला आपण अडचण नाही. ह्या संदर्भातच एक शंका आहे परत की जसं की बघितलं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिलजी देशमुख यांचे स्टेटमेंट आले, मध्ये भाजपचे राम कदम यांचं स्टेटमेंट आलं, मग कुठंतरी लोकांना वाटलं की बा राजकारण होतंय, काहीतरी रामदेव बाबांचा विरोध होतोय महाराष्ट्रामध्ये. नंतर आपले अन्न औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी पण सांगितलं महाराष्ट्रात त्या ॲक्टनुसार जर अशी दिशाभूल वगैरे झाली आणि अशा प्रकारचं कोणी औषध विकत असेल तर त्यावर कारवाई होईल. आणि मग त्याच्यानंतर परत तुम्ही म्हणता की उत्तराखंडमध्ये, मग आमच्यासारख्या सामान्याच्या लक्षात आलं की ठीक आहे महाराष्ट्रात यांच्या विचारांचं सरकार नाही, उत्तराखंडमध्ये यांच्याच विचारांचं सरकार यांना विरोध करतो, म्हणजे इथं कुठंतरी चुकतंय यांचं. सर याच्यामध्ये विषय काय होतो सगळ्यात महत्त्वाचं की कुठलाही कायदा हा कुठे पारित होतो, पार्लमेंटमध्ये तिथे विरोधी पक्ष नसतो का, असतो, समर्थक पक्ष असतो, विरोधी पक्ष असतो, कायदा तिथनंच पास होतो ना. कुठलेही MLA जे MP असतील, MLA असतील, तुमची नगरसेवक असतील किंवा तत्सम जे कोणी गव्हर्नमेंट बॉडीमध्ये आहे त्या प्रत्येकाला हे अवेअर असतंच आणि आहेच असं कायद्याने गृहीत धरलं आहे. आणि इव्हन दो प्रत्येक व्यक्तीला हे कायद्याने गृहीत धरले की त्याला त्या कायद्याचा अभ्यास आहे, त्याला कायदा माहिती आहे. ओके, तर सर्वात महत्त्वाचं जर याच्यामध्ये
राजकारण जर म्हणायचं म्हटलं तर मी तर या गोष्टीला अगदी शून्य महत्त्व देईन की याच्यामध्ये राजकारण जे सत्ताधारी पक्ष आहेत की त्यांच्या बाजूने कुठेतरी चालू आहे असं मला वाटत नाही. सांगायचा विषय म्हणजे यातलं त्याचं कारण असं आहे त्याला की 1897 म्हणला जे की आहे पॅन्डेमिक ॲक्ट आहे तर तो इम्प्लिमेंट आहे तो इंग्रजकालीन होता. बरोबर. त्यानंतर पुढे जे आहे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन झाले, सुधारणा झाल्या. त्याच्यामध्ये ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट आहे तो 1954चा तो सुद्धा भारतामध्ये सध्या इम्प्लिमेंट आहे. त्यावेळेस सत्तांतरण बरेचसे झाले, त्याच्यात सगळ्यांच्या उपरांत तो कायदा इम्प्लिमेंट आहे. आता मॅनेजमेंट ऑफ द डिझास्टर ॲक्ट जो आहे त्यातला की कुठल्याही जर का अचानक संकट स्थिती जर तयार जर झाली तर त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं तो सुद्धा कायदा इम्प्लिमेंटमध्ये आहे. आता या तिन्ही कायद्यांचा जर का एका ठिकाणी एका हाती जर का विचार जर करायला गेलो आपण, रामदेव बाबांनी घेतलेली ती पत्रकार परिषद आणि प्रचंड स्वरूपात लोकांनी त्यांना फॉलो करून त्यांच्या औषधी खाणं सुरू केल्याने शासनाचे सर्व निर्देश त्यांनी फोल ठरवले आणि खूप मोठ्या स्वरूपात कोमॉर्बिड जे पेशंट होती बीपीचे, शुगरचे, किडनीचे, फुफ्फुसाचे हे पेशंट भरपूर मोठ्या प्रमाणात समजा मृत्यू होण्यास सुरुवात झाली. तर अशा स्थितीमध्ये नेमकी याला राजकारण म्हणायचं का याला समाजकारण म्हणायचं का रामदेव बाबाची चूक म्हणायची? सरळ सरळ विषय आहे की याच्यात राम कदमांचं जे स्टेटमेंट आहे त्याला काडीचंही महत्त्व देणं अजिबात गरजेचं नाही आहे. सत्ताधारी पक्षाची ही जबाबदारी आहे आणि हे जर समजा विरोधी पक्षात जरी असते आणि ते सत्ताधारी पक्षात असते त्यांनी त्यांची भूमिका दिली असते की नाही हे बरोबर आहे. रामदेव बाबांनी औषध शोधलं की नाही शोधलं हा बाजूचा विषय झाला. मग त्यांनी जर समजा राम कदमांनी फक्त उत्तराखंडमधला थोडासा रेफरन्स जर का कलेक्ट केला असता की हो यांनी तर ट्रायल घेतलेली आहेत, मग ट्रायल कुठल्या आधारावर घेतून काय औषध तयार केली, छोटा संदर्भ जरी घेतला असता तरी सुद्धा काही विषयच नव्हता त्यातला. म्हणजे त्यांनी स्पष्ट झालं असतं की हा जो काही विषय आहे तर हा खोटी माहिती यांनी प्रचार प्रसारित केलेली आहे आणि त्यामुळे यांच्यावर बंदी घातलेली आहे. आणि अनिल देशमुख जे बोलले त्याच्यात काही गैर नाही आहे त्याला. अगदी तुम्ही ज्या ठिकाणी तो तुमचा पॅन्डेमिक ॲक्ट इम्प्लिमेंट आहे, एपिडेमिकचा ॲक्ट आहे त्याला, मॅनेजमेंट ऑफ द डिझास्टर ॲक्ट तुमचं इम्प्लिमेंट आहे, ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट तुमचं इम्प्लिमेंट आहे. जर अशा स्वरूपाची सर्व स्थिती जर का आहे तर आपण त्या विरुद्ध फक्त राजकारण करण्यासाठी म्हणून जर का एखादं स्टेटमेंट करत असो बोलत असो तर ते गैर आहे. आणि मला नाही वाटत त्याच्यामध्ये काही राजकारणाचा सहभाग यावा किंवा येण्याचा काही विषय आहे म्हणून त्याला हे सरकारचं काम आहे, जबाबदारी आहे, सरकार ते पार पडतं असं माझं मत आहे सर याच्यावरचं. तर ह्यामध्ये असं वाटतंय की हे जे राजकारण झालं ह्या सगळ्या गोष्टी बाजूला राहाव्या, पण आज एवढी मोठी आपत्ती आली, कोरोना आहे, मग लोकांना कुठून तरी मग जसं तुम्ही सांगता आयुष मंत्रालयाने पण काही सांगितलं आयुर्वेदिक हे काढे घ्या ते काढे घ्या, तर आम्हाला ह्याबद्दल सांगा की आयुर्वेदाच्यामुळे आपली पॉवर बूस्ट कशी होते, रोगप्रतिकारशक्ती कशी वाढते आणि हे तथ्य आहे का? येस सर, सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये ही शंका घेण्याजोगाच विषय नाही आहे. समजा उदाहरणासाठी मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जिथे राहतात त्याच्या बाजूला समजा एक 7, 8, 10 व्यक्ती राहतात. त्यांच्याशी तुमचा 1 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 40 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्ष असा समजा बऱ्यापैकी एक संपर्क आला आहे, तुमचा पिढीजात संपर्क आहे त्यातला. किमान त्या फॅमिलीशी तुम्ही फॅमिलियर असतात, बरोबर आहे. त्या फॅमिलीशी जर तुम्ही फॅमिलियर आहात तर तुम्हाला त्यांच्याबद्दलचे गुणदोष माहिती असतात, बरोबर आहे. त्याबद्दलचे गुणदोष जर का तुम्हाला माहिती असतात, कुठे काय डील करायचं हे तुम्हाला माहिती असणार आहे. मग आयुर्वेद तर आपल्याकडे 5000 वर्षापासून आहे सर त्याला. आणि आयुर्वेदाचं तर तुम्ही रसायन कल्प योजना जर का बघितल्या सर तर ह्या पूर्णतः इम्युनिटी बुस्टर आहे सर त्यातले. असाध्य अशा स्वरूपाच्या म्हटल्या जाणाऱ्या मॉडर्न सायन्समधल्या जे काही कल्पयोजना आहेत तर ह्या सगळं याच्यावर आयुर्वेद खूप चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करतात, बरोबर. म्हणजे आपण जर तुमच्या सप्तधातूंचा कन्सेप्ट जर घेतला की आयुर्वेदाचं हे म्हणणं आहे की रसात रक्तो ततो मास, म्हणजे तुमची रस धातूची उत्पत्ती झाल्याशिवाय रक्त धातूची उत्पत्ती होऊ शकत नाही. त्यामध्ये खले कपोत न्याय त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की एका धातूचं पोषण झाल्यानंतरच पुढच्या धातूचं पोषण होतं. म्हणजे 7 धातू जे आहेत रस, रक्त, मांस, मेद, अस्थि म्हणजे शुक्र, ही एक पायरी सांगितलेली आहे आयुर्वेदामध्ये. जर तुमचा रस धातू जर व्हिटॅमिन सी युक्त गुड फायबर क्वालिटी जर असेल, तुमचे झिंक मटेरियल जर का त्याच्याने चांगलं असेल, हे कुठनं भेटतं तुम्हाला? जे नॅचरल सोर्स आहे तुमचा. आता जसं आपण समजा या म्हणलं जर घेतलं तर एखादे झाडाचे पानं जर खाल्ले पण त्यात क्लोरोफिल जे असतं, तुमच्या हिम म्हणजे आपल्या रक्ताचा जो काही युनिट आहे तर त्याच्याशी सारदम्य असणारे घटक आहेत त्याला. ती आपण काही प्रमाणात दररोज कच्ची पानं खावीत, जसे की तुळशीची खाऊ शकतो आपण, गुळवेलची खाऊ शकतो आपण. साधे या कुठल्याही झाडाचं जर पान घेतलं आपण तर काही असं विषारी म्हणून घटक नाही त्यातली, जे काही आपण समजा आयडेंटिफाय करतो त्यातली ती औषधी घेऊ शकतो. किंवा दुसरं म्हणजे वनस्पती म्हणू शकतो आपण, दुसरं फळं आपण चांगल्या प्रमाणात घेऊ शकतो, बरोबर. आता हा आयुर्वेदाने सांगितलेला बेस आहे आणि त्या आधारे रस धातू पक्का होतो, रसानंतर रक्त चांगलं होतं आणि अशा स्वरूपाची टप्प्याटप्प्याने तुमची इम्युनिटी जी ती गेन होण्यासाठी मदत होते. आता आयुर्वेदा म्हणजे औषधी कल्पयोजना सांगितलेल्या आहेत. ह्या कुठल्या सुद्धा औषधी कल्पयोजना त्याच्यामध्ये
अँटीऑक्सिडंट काय आहेत, सप्लिमेंटमध्ये तुम्हाला व्हिटॅमिन सी कशा स्वरूपाचं भेटू शकेल त्याच्यातलं, अशा स्वरूपाचं, किंवा तुमची शरीरामध्ये जेव्हा सायटोकिन स्ट्रोम कुठलाही बाहेरून येणारा जो काही हे असेल, तुमचं अटॅक असेल, समजा व्हायरल असेल, बॅक्टेरियल फंगल वगैरे कुठला असेल, तर तुमच्या शरीरामध्ये एक इम्युनिटी सिस्टीम जी आहे त्याला फाईट करणं चालू करून देते. आणि ती फाईट करण्याची जी सिस्टीम आहे, तर त्याचमुळे फक्त काय होतं की आपल्या शरीरामध्ये मल्टी लेवलवर जी ऑर्गन्स आहेत ते फेल्युअर होण्याची शक्यता निर्माण होते. आणि ती जर आपल्याला थांबवायची असेल तर आपल्याला शरीरामध्ये महत्त्वाचे जे घटक आहेत तर ते आपण देणं गरजेचे आहेत. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मग तुमचे हिरवे पालेभाज्या, फळं याचा आपण चांगल्या प्रमाणात समावेश करतो. आणि जे आयुर्वेदिक स्वरूपातले जी काही वनस्पती आहेत तर त्या सर्वांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही लेवलवर तुम्ही विचार करा, कुठलीही जी औषधी आहेत आयुर्वेदिक म्हणली तर ही तुम्हाला कुठल्या न कुठल्या स्वरूपाने इम्युनिटी गेन करण्यासाठीच मदत करते. आणि हे बऱ्यापैकी सायंटिफिकली सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत. फळांचा तुम्ही कधी अभ्यास घ्या की त्याने तुमची इम्युनिटी गेन होते किंवा नाही होत. आता विशिष्ट काही स्वरूपाचं एक स्टडी आहे, आपण भुसावळकरचा स्टडी घेऊ त्यातला. डॉक्टर निलेश पाटील म्हणून आहेत, ज्यांचं आता 3 स्टेप डाएट या कन्सेप्टवर त्यांनी एक काही जी त्यांचे कोरोना पॉझिटिव्ह जी रुग्ण होते, ज्यांना कोमॉर्बिड होती, ते पेशंट बीपी शुगर अलॉंग विथ निमोनिया झालेले पेशंट, ते त्याने 3 दिवसामध्ये पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह अलॉंग विथ जी सिम्पटम लेस करून टाकली सर ते पेशंट. म्हणजे थोडक्यात सांगायचा अर्थ ज्या पेशंटला व्हेंटिलेटरवर टाकण्याची गरज पडू शकते ते पेशंट अशा स्वरूपाची क्युअर होऊ शकतात. तिथून पुढे बऱ्याचशा रुग्ण जे आहेत तर त्यांनी ते ट्रीट केलेत. वेल ट्रीट करत असताना त्यांनी योगा, प्राणायाम, आणि तुमची हे सायट्रस फ्रूट वगैरे जे आहेत, नारळ पाणी आहे, सायट्रस फ्रूट आहे, याचा चांगल्या प्रकारे वापर केला. आता जर मोठ्या स्तरावर जर का आपण पाहायला जर गेलो तर याच्यामध्ये महाराष्ट्रभरामध्ये सुद्धा अशा स्वरूपाचे काम करणारे बरेचसे व्यक्ती आहेत. एक डॉक्टर विश्वरूपराय चौधरी म्हणून आहेत, तर ते सुद्धा अशा स्वरूपाचं काम करतात. त्यांचं म्हणणं आहे की तुमची इम्युनिटी जर का चांगली असेल तर तुम्हाला फाईट करायला खूप सोयीस्कर होतं. याच्यामध्ये आयुर्वेदिक वनस्पतींचा सुद्धा संदर्भ येतो. दुसरी गोष्ट तुमची जी फळं आहेत, जे औषधी म्हणून आपण त्यांना वापर करू शकतो, ते सर्व याच्यामध्ये येतात. त्यामुळे इम्युनिटी गेनसाठी आयुर्वेदाला जे आहे ते आपण डावलू शकत नाही आणि खूप चांगला असा त्यातला उपक्रम आहे. आणखीन पुरावे संदर्भ जर पाहिजे असली तर बरेच रिसर्च पेपर आपल्याला कुठे त्याच्यामध्ये बघायला भेटू शकतात. एक साधा प्रश्न पडतो की एवढं सगळं ॲक्ट आहे आणि सगळ्यांना माहिती आहे, मग रामदेव बाबा सारख्या माणसाला माहीत नसेल का? त्याच्याकडं सल्लागार लोक नसतील का? हो सर, त्यांच्यावर डिस्क्रिमिनेशनसह त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. ज्या माणसाला डिस्क्रिमिनेशन करणे, एखाद्या समजा लिंग, जात, भेद, धर्म वगैरे अशा ग्राउंडवर ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असेल ते स्टेटमेंटमुळे एखाद्या, त्या व्यक्तीला कायद्याचा खूप बारीक अभ्यास आला असतो. कारण त्याला त्यातून तो त्या पिढून निघालेला असतो त्यातून. आणि त्याच्या उपरांत जर काही स्टेजवर जाऊन खोटं बोलतात हे तर सरळच विषय, कॉन्ट्रोवर्सी म्हणावं काय? कॉन्ट्रोवर्सी. त्यांनी कुठला एक चित्रपट आपण बघतो आवर्जून तयार करणे. एक मला माझ्यासारख्या डोक्यात येतं की एक चित्रपट कधी गर्दी ओढल्या जाते, त्याची काहीतरी चर्चा किंवा वाद होतो, तर आपण प्रत्येक जण म्हणतो तो चित्रपट बघितला पाहिजे. मग अशातला हा प्रकार नाही का? सरळच विषय सर, काहीतरी वाद म्हणजे माहीत असूनही ती गोष्ट करणे जाणीवपूर्वक जे आहे ना. आणि आयुर्वेदामध्ये सर याला कायदे कठोर नाही का यासाठी? कायद्यांचं सर, आता तुम्ही तर बघितलं त्याला, आता कायद्यांचं काय घेऊन बसायचं आपण त्याला. जर शासनाने जर खरोखर ह्या ज्या कंप्लेंट आजवर त्यांच्यावर दाखल झाल्यात, ह्या सगळ्या कंप्लेंट ह्या खाजगी दाखल झाल्या सर. त्यांना शासनाच्या स्तरावरनं मला तरी ऐकण्यात नाही आहे. मला असं वाटतं गुजरातमधली कुठली तरी एक कंप्लेंट बहुतेकता शासकीय असण्याची शक्यता आहे, परंतु मला नाही वाटत की शासकीय कंप्लेंट कोणत्या दाखल झाल्यात. काय झालं त्याला की नाही मग मी आणलंय तर मग मी माझा कसाही प्रचार करायचा, पण ही चुकीची पद्धत आहे ना सर. त्याला हे एकदम चुकीचं आहे. जर यामध्ये जर समजा तुम्ही शासनाचे जे निर्देश दिले त्याप्रमाणे जर गेला असता आणि त्यानुसार जर तुमची परवानगी जर व्हॅलिड जर ठरली असती, देशासाठी खूप चांगली आनंदाची बातमी विसरते. नाही, मला तर एक साधं समजतं कम्प्युटर क्षेत्राचा की साधे व्हॉट्सअपवर तुम्ही कोरोना संदर्भात चुकीचा मेसेज जर टाकला तुमच्यावर कारवाई होते. हे तर पत्रकार परिषद घेऊन चुकीची माहिती देता ना सर. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी आता एक थोडंसं तुम्हाला देतो मी त्यातलं. आणि औषधाचं नावही कसं ठेवलं बघा, कोरोनिल. म्हणजे मग लोकांना असं वाटतं की कोरोना नील होतो यातून. बरोबर सर. याच्यातला आता तुम्हाला सांगतो मी, जो एपिडेमिक डिसीज ॲक्ट आहे 1897चा, यामधला पेनल्टी क्लॉज जो आहे तो, एनी पर्सन डिसओबिंग एनी रेग्युलेशन ऑर ऑर्डर मेड अंडर दिस ॲक्ट शाल बी डीम्ड अँड हॅव कमिटेड टू द ऑफेन्स पनिशेबल अंडर सेक्शन 188 ऑफ द इंडियन पिनल कोड 45 ऑफ 1860. म्हणजे 1860चा जो काही IPC हे आहे तुमचं इंडियन पिनल कोड आहे, तर त्याच्या अंतर्गत मला 188च्या सेक्शनखाली तुम्हाला तुमच्यावर कारवाई होऊ शकते. हा झाला एक विषय. दुसरा आहे आपल्याकडे डिझास्टर ऑफ द मॅनेजमेंट ॲक्ट जो आहे, तर त्याच्या अखत्यारीत सुद्धा अशा स्वरूपाची क्लॉज दिलेली आहेत. जर एखादा व्यक्ती समजा अशा स्वरूपाची बिहेवियर जर करत जर का असेल तर त्याच्यासाठी काही जी महिन्यांची किंवा वर्षांची त्याच्यामध्ये सजेचं जे प्रावधान आहे, तर ते एक पर्टिक्युलर त्याला सेक्शनला जायला थोडासा वेळ लागेल. त्यामुळे फक्त संदर्भ सांगतो मी की या ॲक्टमध्ये सुद्धा सेम आहे. आणि तिसरा आपण म्हणतो की
तुमचा ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट जो आहे किंवा मॅजिक रेमेडीज ॲक्ट आहे, तर त्या क्लॉजेसमध्ये सुद्धा अशा स्वरूपाचा जो स्टडी आहे तो दिलेला आहे. सरळ सरळ विषय सर, त्याला कारवाई व्हायला पाहिजे होती. सरळच विषय आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर त्यांनी इकडे चुकीन जर आल्या असते, त्या लोकल तिथलच्या झोनच्या त्या अधिकाऱ्यांचा यांचा सर्वांचा प्रश्न होता, त्यांनी करायला पाहिजे त्यातलं तो. आणि बाबासारखे जे व्यक्ती आहे, समजा ज्या लोकांना असं वाटतंय की ते काही करू शकतात वगैरे, तर मला तरी असं वाटतं की हे जनतेसोबत खेळणंच होईल त्यातलं तो. बरोबर आहे. तर आता हे झाले सगळे विषय. हे ॲक्ट वगैरे आम्हाला बघायचे असले तर हे आम्हाला मिळू शकतात ना हो सगळे? हो हो नक्कीच. तर चालेल. मग शुद्ध भाषेत आम्ही असंच म्हणूयात की आयुर्वेदाने आपल्याला कुठेच फसवलं नाही. नाही. आयुर्वेद फसवत नाही. हम्म. आणि आपल्या ज्या काही शंका आहेत त्या शंका किंवा जे काही आपल्याला दिसतं, म्हणजे यामध्ये सहज एक मला एकच म्हणावं लागेल हम्म. की सहज जे दिसतं पत्रकार परिषद किंवा टी व्हीवर कुठं, तर ते सहज न घेता त्याच्या दोन्ही बाजू आपण तपासूनच सर, त्यावर नक्कीच विश्वास ठेवला ह्या पाहिजे. तपासण्यावरचं मी तुम्हाला सांगतो. आता आपल्या इथलचेच मराठी मंडळी एक यूट्यूब चॅनल आहे, आपल्याच एक कलिग मित्र आहे त्यांचं, त्यावर आपण एक पोल घेतला होता सर, हम्म. की रामदेव बाबांच्या कोरोनिल प्रकरणामुळे, कोरोनिल प्रकरण म्हणजे आता आपण जे डिस्कशन केलं की कोरोनाबद्दल जर त्यांनी खोटा क्लेम केला होता वगैरे, तर प्रश्न असा होता की रामदेव बाबांच्या कोरोनिल प्रकरणामुळे आयुर्वेदाबद्दलचा विश्वास कमी होत चालला आहे का जनतेमध्ये. तर त्याचा जो पोल आहे तर तो साधारणतः 65% जनता, ज्या लास्ट टाईम आता लास्ट जर अपडेट जर आपण घेतलं त्याला, तर जवळपास मला असं वाटतं काहीतरी त्याच्यामध्ये 25 की 26,000 काहीतरी वोटिंग झालेलं आहे. त्याच्यापैकी 65% जनता म्हणते, 65 की 68 समथिंग काहीतरी आता व्हॅल्यू आहे ती, तर तेवढी टक्के जनता म्हणते की यस, त्याच्यामुळे त्यांच्या आयुर्वेदावरचा विश्वास जनरलाइज पीपलचा कमी झालेला आहे. आणि एवढ्या मोठ्या त्या चॅनलवर सध्या 6,33,000 सबस्क्रायबर आहेत. आणि त्या चॅनलवरनं जेव्हा असा एखादा सर्वे किंवा एखादा पोल त्याच्यामध्ये पडतो आणि त्या पोलवर कुणावर बर्डन न आणता तो पोल त्या ठिकाणी एक्झिट होतो आणि त्या ठिकाणी लोक ती मत देतात, तर त्या मताचं एक महत्त्व आहे सर त्याच्यातलं, की त्या लोकांना असं प्रत्येक जे आहेत मतांना, तर लोकांना तसं वाटतंय की अशा स्वरूपाचे जे काही आहे तर आयुर्वेदावरचा विश्वास तर कमी होऊ शकतो. आणि एक 27-28% जवळपास लोक म्हणतात की नाही, विश्वास कमी झालेला नाही आहे. परंतु त्यांनी रामदेव बाबाची पूर्ण पत्रकार परिषद जर का पाहिली आणि त्याच्यानंतरच्या 3-4 स्टेप जर का पाहिल्या, तर फक्त जर भक्तगण जी म्हणतो आपण त्याला, की फक्त एखाद्याचं अंध फॉलो करणे हा विषय जर सोडला, तर ती 28% लोकंसुद्धा मला असं वाटतं ती कन्वर्ट होतील की नाही, हे जे आहे तर आमचा विश्वास ढळू शकतो यांच्या या वागण्यामुळे. परंतु आपण जेव्हा आता हे इंट्रोडक्शन सर्व घेतलं, तर आयुर्वेदाचा याच्यामध्ये काही संबंध नाही. रामदेव बाबाचा आयुर्वेदाशी काही एक संबंध नाही. रामदेव बाबा एक बेसिकली व्यावसायिक व्यक्ती आहेत. त्यांचा व्यवसाय त्यांना कसा मांडायचा आहे, त्यांना तुम्ही त्यांच्या पत्रकार परिषद बघा सर, कुठलाही मेडिसिन बिना घेता ते पत्रकार परिषद करतच नाहीत. आता इथं आपण मेडिसिन घेऊन आलात का? आपण नाही घेऊन आलो ना. तुम्ही कॉम्प्युटर घेऊन आलात का? नाही. माझा आजचा उद्देश तोच होता. मला इथे डॉक्टर मुरकुट यांचा प्रचार नाही करायचा, यांच्याकडे पेशंट म्हणून जा नाही म्हणायचं कुणाला, पण ह्या ज्या शंका होत्या आणि आज वेळेअभावी आपण काही शंका आता इथे थांबवतोय. पण मित्रांनो, तुम्हाला यावर काही प्रश्न असतील तर तुम्ही निश्चितच कॉमेंटमध्ये विचारू शकता. आपण असाच ह्याचे पुढची सिरीज म्हणून पुढच्या भागामध्ये डॉक्टर साहेबांना विचारूत, आयुर्वेदाच्या आणखीनही गोष्टी विचारू. आपण पंचकर्म काय असतं, आयुर्वेदामुळे आपल्याला इम्युनिटी बूस्टिंगमध्ये काय फरक पडतो, ह्या गोष्टी आपण जाणून घेऊयात. धन्यवाद डॉक्टर साहेब, आपण फार महत्त्वाची माहिती दिली. धन्यवाद आपल्या चॅनलवर इन्व्हाइट केल्याबद्दल.